आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 9 गोवंशांची सुटका नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांना समजताच त्यांनी सापळा रचून त्या गोवंशाची सुटका केली असल्याची घटना नांदगाव शहरात घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की आगामी बकरी ईद उत्सवानिमित्ताने नांदगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व गोरक्षक यांच्या संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली होती। आपण आपल्या भागात कोणत्याही प्रकारचे गोवंशाची वाहतूक करू नये, जनावरांना डांबून ठेवणे आदी बाबी आढळून आल्यास नांदगाव पोलीस ठाण्यात कळवण्यात यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले होते। त्या अनुषंगाने गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता वेगवेगळ्या ठिकाणांहून बेवारस 9 गोवंश आढळून आले होते। याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित आरोपी राजिक आरिफ कुरेशी यांच्यावर वनप्राणी संरक्षण अधिनियम खाली CR नंबर 247 दाखल करून त्यास अटक करण्यात आली। पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अवैधरित्या गोवंशांची वाहतूक होत असेल तर पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी बागलान वृत्तांतला दिली आहे। बागलान वृत्तांतसाठी मारुती जगधने, नांदगाव।